नवीन अध्याय तर चालू झाला, पण रोहिणी कुठे दिसा नाही. अख्ख्या शिरूर स्टँडवरती तिला शोधलं. त्याची इष्टी तर नसताना निघून गेली. आलीनंतर अशी पहिल्यांदा कोणीतरी गोड लागली होती. ती एकदा तरी दिसावी असं राहून राहून मनाला वाटत होतं. रोहिणी कुठं आहे ग तू? काय करावं कळा नाही झाले. त्या इडीने बावडायला सांगितलं, मला का नाही सांगितलं? तिचा नंबर पण नाही. तिला कसा फोन करू? काय करावं डोकं चाललं नाही राव. लई टेन्शन आलंय. रोहिणी सगळं काही चुकीचं तर नाही ना वागलो? देवा काहीतरी मार्ग काढ राव. लई टेन्शन आलंय. जाऊ का यात? असं बी वाटोळं झालंय आणि तसं बी वाटोळं झालंय. जातोच. नाही नको. आईला शब्द दिलाय, त्या वाटाला आपण परत जायचं. अक्षय चल आपल्या घरी. ड्रायव्हर लोकांच्या आयुष्यामध्ये काय प्रेम नाही, पण ड्रायव्हर कधी थांबत नसतंय. लाली, ऋषाली, रोहिणी अशा अनेक मुली माझ्या आयुष्यात डोकवून गेल्या. ऋषालीसोबत तर ठरलेलं लग्न मोडले आणि लालीसोबत जी अटॅचमेंट होती तशीच रोहिणीसोबत बी जुळल्यागत वाटत होती. पण ती असं अर्धवटच सोडून निघून गेली. तिचं माझ्यावरती प्रेम होतं हे कळल्यावरती मनाला लय भारी वाटलं. देवा का नेलंच मला तिच्यापासून लांब? कागद? हा कसला कागद आहे? चिठ्ठी? रोहिणी? खरंच खूप मनापासून आकाश तुम्ही माझी काळजी घेतली. मला वाटलं होतं आकाश मी तुमच्या प्रेमात पडले, पण तसं काहीच नाही आहे. माझं प्रेम महेशवरती. तुमच्यापासून लांब गेल्यावरती वाटलं तुमची आठवण आहे, पण राहून राहून महेशचीच आठवण आली. देवा वाचलो रे. बरं झालं ही चिठ्ठी मिळाली. मनावरचं वजं हलकं झाल्यासारखं वाटायला लागलं. दिलबरा खरंच तर माझंच चुकलं. थोड्या वेळेच्या भेटीला मी प्रेम समजून बसलो. लाली गेली, ऋषाली गेली, रोहिणी गेली, दारू बी सोडली. आता दिलबरा तू काय साथ सोडू नकोस. आलास का रे? काय झालं रे? आज असं काय येऊन पडला? पप्पा कुठे आहेत ग? का रे बाबा, आज कस काय आठवण आली तुला? तू एवढी टिकली लावती, मंगळसूत्र घालती, तुला माहित नाही का कुठे गेलेत? अरे बाबा, माहित असलं असतं तर इतके दिवस लांब ठेवलं असतं का? घेऊन आले असते कधीच. अगं लय एक एकटं वाटतंय. अरे काय झालं का? ती पोरगी आलती ना आपल्या घरी, रोहिणी. अगं असं वाटत होते की ती लालीची जागा घेते का. अगं पण ती पण सोडून गेली. ते गाडीमध्ये चिठ्ठी ठेवली, त्यामुळे तरी कळलं ऋषालीचा निर्णय चुकला. कारण तिच्यावरती कधी प्रेमच नव्हतं ग. लाली गेली, ऋषाली गेली, आता रोहिणीवरती जीव आलता तर ती पण निघून गेली. माझ्या आयुष्यामध्ये प्रेमच नाही असं वाटतंय मला. तू ड्रायव्हर आहे, थांबायचं नाही, असं खचून जायचं नाही. जिला यायचं ती ना स्वतःहून तुझ्या आयुष्यात येईल. तू आपल्या कामावर लक्ष दे आणि खचून जाऊ नको. कळलं ना? मग काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित होईल. झोपलास काय? मग काळजी करू बाबा, होईल सगळं व्यवस्थित होईल. अहो काय बसले? घ्या ना आंघोळ करून पटकन, भावनी मळ्यात बोलावलंय. तुला काय बोलावले का मळ्यात? कांदे भरायला बाय भेटतात का? तर आपल्याला बोलावलंय भावनी मळ्यात. काय आपल्याला बाबा काय सटकलं का काय? मला नाही जमायचं, माझी कंबर दुखते का जरा. शिरूरला बी काम आहे मला. हा तुम्ही जा निघून, आणि मग मी भाऊला काय सांगू? नाही तरी ना 2-4 बाया बघा ओळखीच्या वावरात कामाला.
येडी झाली काय तू? हा, तुला माहिती ना मला बायका नाही जमत ते. बायकांचा मा काय लांब लांब पर्यंत संबंध तरी आहे. हा, मी नसतो कुठल्या बायका बोलवत. बरं ठीक आहे, तुझ्यासाठी बोलवतो. हा, आलं तर आलं, आहे का ना? ते बनवलं ते दे, आहे का? हा देते ना. घरी कोण नाही का गं? नाही का हो? म्हणजे आपण दोघंच आहे का? हा मग ते टावेल ते ये घेऊन. हा देते ना. वेळ नाही काय नाही, डोक्यात आपलं नुसतं तेच. तिथं टावेले घ्या का. ते पुढं भाव टाकले ना मोकरा. हा, कसं ये अरे पिक्चर मध्ये करत नाही का? ये राहू दे तुमचा पिक्चर. जरा जमिनीवर या, जमिनीवर. कसं ह्यांच्या अंगात लय मस्ती आहे. हॅलो. हा मावशी, मला एस टी लय पुढे सोडले अगं. मीनाक्षी, हा, आणि वरतून मलाच बोलते ते. कुठे आहेस ग? कुठं जवळ काहीतरी गाव आहे. अगं तू लय पुढे गेलीस मग. हा, आणि तुझे काका पण नाहीत, आता दुकानात गेलेत. पल्लू पण कॉलेजला गेली. अगं मावशी, किती वेळची चालते बरं मी इथं. पाठव ना कोणाला तरी. आता काय करायचं? बरं थांब, 5 मिनिटात मी तुला फोन करते. ठीक आहे, चालते मग. ठेवते फोन. एक पाण्याची बॉटल दे. अरे एक पाण्याची बॉटल दे ना फक्त. टपरीवाला आहे ना तू, एक पाण्याची बॉटल मागितली ना तुला. ए बाई, अरे जा ना घेते प्रयत्न, मला काय मागते? अरे इथं उन्हाचा माणूस ताणलेला असेल, तू कशाला भाव खातो रे एवढा? दे ना चुपचाप ए पाण्याची बाबा बॉटल. पिंट आहे, हे कस्टमर बघ डोकं खायला लागले, पबजी बी खेळू द्याय नाही मला. ए जा बाई, पाण्याची बाटली घेता याकडनं. हा, तुमची ए, टपरी नाहीये का ही? अरे नाही बाबा, माझी नाही, मी गेम घेत बसलोय पबजी. अच्छा, एक पाण्याची बॉटल द्या हो. हा हॅलो. हॅलो. हा बोल ना. काय ग, पल्लूची गाडी पण गॅरेजला गेली, काका पण नाहीत घरात. बघ की तुला तिथं काय होतंय का ऍडजस्ट करायला. बघ कुणाला तरी विचारून ये घरी. आता मग आता तिथं शेजारी कोण आहे का तुझ्या? हा आहे, 1 मिनिट. माझ्या मावशीची बोलता का? माझ्या तुला आउटच करायचंय मला शेवटी. हॅलो. हा, कोण बोलताय? अहो मी बोलतोय, जाधवांचा भावड्या, जाऊया गावातला. हा हा हा, जाधवांचा भावड्या होय. अरे मी चौधरी मावशी बोलत्या. चौधरी? अहो ते आप्पा का? होय 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 होय. हा अहो चौधरी मावशी तुम्हीच होय? हा हा. अरे काय नाही, ती आपली एक पोरगी आले तिथं मीनाक्षी, तिला तेवढं घरला आणून सोड की. कोणी पाहुणे आले काय? होय होय होय. बर बर सोडतो की. ऐका आता घरातला जितकी मावशी तुम्ही तो दे बघू तिला फोन. चालते चालते. तर बोल काय म्हणते बघ. हा बोल ग मावशी. हा अगं मीनाक्षी बाळा, आपल्या ओळखीचाच पोरगा आहे तो, ये त्याच्या बरोबर घरला. हा नक्की? होय अगं, नको घाबरू, ये बिंदास ये घरी त्याच्या बरोबर. हा हा चालते. सोडता ना मला तुम्ही? चला शेवटी आमचा डाव बंद करायचा आहे ना तुम्हाला. तुझे पैसे घे. दुकानात थांबत जरा बाबा, हे असलं कुठनं बी येतात. अगं जानू तुझा माझ्यावर जीव हाय, अनरस प्यायला ये म्हणलं माय, अनरस प्यायला ये म्हणलं. दीपिका आहे का? हे काय? बाईचा फोटो आहे काय? मला पण माहिती बाईचा फोटो आहे, मग तुमच्या पाकिटात कसं काय आला तो? मला नाही माहिती भाऊ, कोणा ठेवला? कसं काय तुम्हाला माहिती नाही? पॅन्ट तुमची, पाकिट तुमचा, तुम्हाला माहित नाही फोटो कोणाचा आहे? मला काय माहिती कोणाचा फोटो आहे? दर मला नाही माहिती भाऊ. मला सांगू फोटो कोणाचा सांगा पहिलं मला. अगं मला नाही माहिती दीपे. खोटं बोलू नका, खरं 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 सांगा फोटो कोणाचा आहे? नाही मला खरंच माहिती. उगा माय हे नको करू, मला आंघोळ करू दे, उगा डोक्याचा बोगा करू नको माय. मला हाय माहिती तुम्ही किती खरं बोलता ती. अगं मी काय खोटं बोलतोय सांग, जा मला आंघोळ करू दे, जा मला हाय ना माहिती तुम्हाला किती खरं बोलायची सवय आहे ती. जा, तुला काय समजायचं समज, जा. उगा डोकं काय. मला सांगा फोटो कोणाचा आहे?
अगं दीपे नाही मला माहिती. मी काय खोटं बोलू? काय असतं तर मग तुला सांगितलं नसतं का? मला बाकीचं काय माहित नाही. मला आत्ताच्या आता सांगा ह्यो फोटो कोणाचा आहे? आता मग ना डोकं खाऊ नको माझं हं? मला आहे ना आधीच एक तर अंग जाम आहे. उघड डोकं नको. जा जा खरं बोललं होईल ना तुमचं जॅम. जा काय करायचं आमचं. मागाबद्दल सॉरी बरं का. नाही मला माहितीच नव्हतं की तुम्ही टपरीवाले नाही ते. तसं पण लय ऊन होतं ना म्हणून मला पाणी प्यायचं होतं. मग रागाच्या परत तुम्हालाच काय ते बोलले ते तुम्हालाच बोलले. नाही काय विषय नाही. होत असतं तसं, काय हरकत नाही. नाही तुम्हाला राग नाही आला ना त्या गोष्टीचा? नाही हो, तुम्हाला वाटतं का? तर माझं तोंड बघून विचार करा, मला राग येईल का? नाही तसं नाही. नाही मग बरं झालं तुम्ही मला भेटला ते. नाहीतर त्या बसवाल्याने मला लय पुढे सोडलं होतं माहितीये का? अहो नशिबाने मी तुम्हाला भेटलो का? आवाज दुसरं कोणी भेटलं नाही. नाहीतर तुम्हाला तर बसवाल्यापेक्षा डबल लांब सोडलं असते. नाही तसं तुमचं नाव काय? अहो माझं नाव भावड्या. आवड्या? हा. चांगलं नाव आहे. विचारलं तर चालेल ना तुम्हाला काही? अहो विचारा की, बिनधास्त बोला, कसलं टेन्शन नका घेऊ बघा. हा ठीक आहे. मग काय करता तुम्ही गावात? अहो मी सेकंड इयरला आहे आणि ती फार्मसी करतो. अच्छा फार्मसी करताय का? म्हणजे हा. तुम्हाला शेतीबद्दल खूप काही माहित असेल. अहो लय आवड आहे मला शेतीची. हा तुम्हाला एक खरं सांगू का? हा सांगा. अहो तुम्ही असं फर्स्ट टाइम बोलताय ना, म्हणजे माझ्यासोबत कधी कुठली पोरगी बोलली नाही. माझं तोंड तर आहे का बघा तसं, नाही का पोरगी बोला असं. तुम्ही बोलला तर मला लय भारी वाटायला लागले हो. आईला ही कोण आहे? चौधऱ्यांनी काही नवीन पोरगी आणली काय का आम्हाला? ड्रायव्हर साहेब हे काय नवीन आता? नाही आख्या हे आपलं क्षेत्र नाही. चला आप्पा. आप्पा कुठे गेलेत? अहो सांगा कुठे गेलेत आप्पा? दमदीर निघत नाही का? अहो तसं नाही, दुपारच्या नगरचं भाडं होतं त्यामुळे म्हटलं आप्पाचं भाडं लवकर मारून जावं, तेच सांगायला आलतो. माणूस वजन काट्यावर काम करते, वजन करते, वजनात जर घोळ झाला तर नुकसान भरपाई कोण देणार आहे? म्हणून जरा थांब बोललो. अहो आप्पाला सांगणं पण गरजेचं आहे ना. आणि माझी दुसरी ट्रिप कॅन्सल झाल्यावरती माझं पण नुकसानच आहे की. हे बघ तुझ्याशी ना हुज्जत घालायला मला वेळ नाहीये. आधीच ना तू माझं लय डोकं खराब केलेस. तर कामात मला ना एक काम करताना एकच काम लागतं आणि तुला एवढाच उशीर होतोय तर आप्पांना कॉल करायचं ना, पप्पांना कॉल करून बोलवायचं ना. त्यांचा फोन लागला असता तर मी कशाला इथं आलो असतो. आणि बर म्हणजे आप म्हणजे मुलगी होय तुम्ही, त्यामुळेच एवढा मार्ग त्वरा चाललाय. ए जास्त बोलायचं नाही कळलं ना? अगोदरच तुम्हाला आज डिस्टर्ब केलंय आणि परत वर तोड करून मलाच बोलतोय का? आणि आम्ही नोकर मालकामध्ये फरक करत नाही. बस तिकडं येते ना आप्पा थोड्या वेळात. बर येतो मी चहा पिऊन. आता आले तर ठीक, नाहीतर तेवढा निरोप द्या. आणि एक बोलू काय, राग नका मानू. ते 100 ग्रॅम लिहिले, 100 किलोग्रॅम लिहायचं. म्हणजे माझं नजर गेली म्हणून सांगितलं. बघ आपलं नुकसान नको व्हायला ना. अरे चला ना, किती वेळ झाला? 2च पोते वजन केलं. या लवकर लवकर. साखर टाकायची मस्त चपाती हो. आणि क्रीम रोल काय भारी लागतो दीपे. आहे का नाही दीपे? आता अजून राग याला का नाही तुझा? हा अगं मला नाही माहिती फोटो कोणाचा आहे. तुम्ही ना गप्प बसा, काहीच बोलू नका. मला चांगलं माहिती आहे तुम्ही 2.5 वर्ष ना काही कांड केलेत ते. काय कांड केले का? हा आणि मी म्हणलो का तसं? तू सुद्धा गेलती ना 2.5 वर्ष सोडून मला, मग मी असा संशय घेतला का? अगं एक तर एवढ्या दिवसाने आपण एकत्र आलो आणि तू असा संशय घेणार आहे का? बरं ठीक आहे, मला माहित असतं ना तर मी नक्की तुला सांगितलंस. पण मला माहितीच नाही ना कोणाचा फोटो आहे, मग कसं सांगलं? थोडं समजून घे. तुम्हाला खरंच नाही माहिती तो फोटो कोणाचा आहे? अगं नाही का बाया. बरं मला सांग, जर मला काय करायचं असतं तर मी 2.5 वर्ष वाट बघितली असेल. सांग बरं, तू गेली होती तेव्हा मी दुसरी नसते आणली का? विचार कर बरं जरा. हा नका सांग मला, काय माझ्या नका बोलू तुम्ही. जा. हा असं ना, असं रुसाई क्रीम रोल खायचं का? मला नाही खायचं. हाच बरं, असं रुसायचं ना. अगं हाच हाच बरं. अगं हा असं जरा ये दोघं खाऊ. नको मला नाही खायचं, तुम्हीच खा. अगं का गं? हा मला नाही खायचं, नको. बरं हे काम कर, हे बांधून ठेव, मी एक करतो हा. जाताना. ते बायका का काय आहे ना ते बघतो. चालेल, हा बाऊला सांगून ठेव, डबा भरून ठेवा. हा ठेव. जाऊ का मी? हा
बरं मावशी हा चालेल येऊ का? काय रे भावड्या, बस की. हो जातो की आता. आणि काय चाललंय तुझं? आपलं का आता ते शेती वगैरे घर तर आहे बर आणि शिक्षण चालू आहे. बर, घरातले कसे आहेत आणि सगळे? घरचे पण मस्त मजेत. आहेत ना चांगले? तुमचं कसं चाललंय? हाय हाय व्यवस्थित. मावशी हा तुला माहिती काय झालं काय ग? टपरीवर मी यांनाच टपरीवाला समजलं. अहो काय सांगू मावशी तुम्हाला, मला काय काय म्हणले ते. अहो नाही ग, हा इतकं ऊन होतं इतकं पाणी प्यायला कुठे जागा नव्हती. बर मग हेच दिसले त्या टपरी समोर हेच उभे होते. काय ग मीनाक्षी? सॉरी या नाही, मग अशी मी काही जाणून बुजून नाही केलं, ते चुकून झालं. आहे का? तर परत तेच काय? अरे म्हणून दे की. बर आता थांब, आता जेवणच करून जा मग. जेवण? हा हो नको नको मावशी. काय रे? एक तर तुमच्या हट्टा पाय मी एवढूनच पण चहा पिलोय. बर बरं मावशी चल येऊ का आता? बर बर आणि तो टपरीवाला मी नव्हतो बरं का. अहो तसं नव्हतं मला बोलायचं, चुकून झालं ते. बरं, चला मावशी निघू का मावशी? हा यशस्वी. चला. मावशी हा आता त्यांनी मला घरी सोडली की नाही, होय होय मग थँक्यू तरी बोलून येते. बर बर जा ये जा. आणि कसलं ऊन आहे. ऊन मोठं. ऐका ना, माफ केलं ना मला तुम्ही. हो हो. अहो सारखे सारखे नका माफी मागू, मला कसं तर होतं ते. सीट लय गरम आहे ना, हा ना, आता एवढं ऊन मानल्यावरती बघा ना, हात बी लागू द्यायला गेले ते. मग जेवण गेले असते ना. हा? आता ह्या टायमिंगला? अहो आता कुठं भूक लागते ह्या टायमिंगला? बघू येईन परत. मग इकडे कधी होईल परत येणं? नाही हो, ह्या साईडला माझं काही येणं वगैरे होत नसतं जास्त कधी. मग नंबर मिळेल का मला? मोबाईल नंबर माझा कशाला हो? काही नाही, असं सहज हवा होता फक्त नंबर. नाही नाही नको नको. अहो आता बी मी लय कामामध्ये असतो. आता तुम्ही फोन उचलला नाही म्हणजे तुम्ही म्हणता तुला आडमुठ आहे. नको नको नंबर. ठीक आहे, चालतंय. इथं जो ठेवा मग तिकडे. हां. काय आत्ता नाही भेटलं तुला की रडायचं का? आणि शायनिंग ते किती मारते, नंबरच तर मागितला होता, काय फरक पडत होता द्यायला? पप्पा, तो ड्रायव्हर जरा मला उद्धटच वाटला. बोलायचं कळत नाही हो त्याला. कोण ग? अहो तो नाही का आपल्याकडे येतो, आकाश का काय नाव आहे त्याचं? आपलं आकाश. ड्रायव्हर लोकांची भाषा थोडं असते, थोडं आपण समजून घ्यायचं. तो पोरगा आकाश तसा पोरगा चांगला मेहनती पोरगा आहे तो. पण जरा उद्धटच वाटला पप्पा मला. आणि तुम्हाला माहितीये का, नजर तर इतकी बारीक आहे ना पप्पा त्याची, माझ्या वजनातली चूक लगेच पकडून काढली. आप्पा बोल की. आपली ट्रिप नंतर मारू, मी येतो नगरला जाऊन. अरे डायरेक्ट जायचं ना, काय अडचण नाही. फोन करून सांगायचं नंतर मला तू. असं कसं बरं, तुम्हाला शब्द दिलता आणि तुमच्या परवानगीशिवाय कसं जाईन बरं मी? अरे 2 रुपये तुला जास्त मिळतात ना. आप्पा शब्दाची किंमत पैशापेक्षा जास्त आहे ना. ते आहे. आणि सॉरी बरं का, तुम्हाला मागे डिस्टर्ब केलं आणि चिडलो पण होतं, पण मला लय काय होती, खरंच सॉरी. बरं आप्पा येतो मी. बरं ऐक ना, ते आपल्या कार ह्याच्यामध्ये गोडाऊनमध्ये 2-4 कडबा गुट्ट्याच्या मशीन आपल्या थोड्या आपल्या बंगल्यावर टाकायच्या. चालतंय चालतंय. जाताना परत ये. हा हुशार झालाय, येतो. बघ, जगात अशी लोक आहेत म्हणून दुनिया चालली. बघ सॉरी म्हटलं की नाही तो. वहिनी काय होत भाऊ? राहिलं भाऊ म्हणले का? वावरात येता का कांदा काढाय? नाही नाही, लय काम आहे. अहो चला की. नाही नाही अहो कुठल्या बायका भेटा ना, तुम्ही तरी चला. नाही जमायचं. वहिनी नाराज केलं बरं का तुम्ही. पावशे कांदा काढा येते का? नाही नाही, मी नाही येत. मला लय ऊन झालंय, जा तिकडे. आयला मग कायला वराडती कायला का? जातो मी तिकडे. आयला काय म्हातारी लय तापली बुवा. हो कांदा काढाय चालले काय? काय रोज देतात? 400 रुपये.
400 हा 50 जास्त करू. नाही का? चला. नका नाही तर मला काही उभा मला किती हा बघा तरी वाटलं तर मग हा नाही ना जमायचं चला की हा नका ना हे पाहुणे आपल्या तायडी साठी नाही का बोलले होते तुम्हाला ते हे आमचे चुलते. नमस्ते. हे आई बाबा नंतर हेच बघतात आमचं दोघांचं. काय काम कुठे बँकेत आहे मी. बँकेत आहे का बरं पोरगी तुम्हाला पसंत आहे ना नाही कोण म्हणताय हो. हा मग बरं आहे. ते त्यांचं पहिलं झालं होतं लग्न पण झालंय त्यांचं डिवोर्स वगैरे झालाय. त्यांनी सांगितलं आपल्याला ते आधीच क्लिअर केलंय. नाही नाही क्लिअर केलं मी बरोबर आणि कसं आहे त्यांनी ते आधीच हा माहिती असणं गरजेचं ना. तर परत नको. माहिती पाहिजे ना नाही तर आम्ही म्हणणार तुम्ही क्या सांगाला का आपला त्यांनी सांगितलं होतं. नाही 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 तर परत बोलायला नको. नाही. त्या हा. काळजी करू नका पोरगा होईल माझ्या ओळखीचा आहे बरं पोरग चांगलं तुमच्या मनावाद दिली पोरगी पोरगा चांगला आहे आईला बायका भेटा ना चला या टाका पोरगी हा दिली बर या काय माझी हा? काय गावात आलं आणि मला फोन बी नाही केला पटात का तुम्हाला पटात अहो म्हटलं जुनं सगळं सोडून दिलंय म्हणून मग तुम्हाला फोन केला नाही. म्हणजे तुम्ही मला त्यांच्या घरात का हा? अहो, काय अहो, तसं नाही पण काहीतरी कारण असल्याशिवाय तुम्ही यायचे नाही कसली बैठक आहे आता आता काय हो आमच्या बहिणीसाठी स्थळ चालले त्यांचं. दाजी लग्न करायला लागले काय हा आणि बघा ना गावाची नातं जुडलंय गाव परत मला इथंच घेऊन आले. आणि मग लालिताई मनीषा ते घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतला ते तुम्हाला माहिती आहे ना मागचं कसं होतं त्याच्यामुळं मग मी सगळं सोडून दिलं घेतला मग घटस्फोट. एवढं सगळं झालं काहीच फोन नाही राव तुमचा. हा? आणि हे कोण पप्पा आहे का नाही 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 हो मग आणि समजा तुमचं काय झालं हा? तर मग माझ्याकडे आहे 2-3 दाजी बघतो मी नाही 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 आमचं जमल्यासारखं आहे. मला वाटतंय आता काय बघायची गरज नाही पडत. झाल्यातच जमायला. अहो, लग्नाचं आहे काही होऊ शकतं ना तर मग जर काय झालं तर मग कसं म्हणते हो तसं काही नाही आता झाल्यासारखंच आहे. फिक्स झालं आणि जमल्यासारखेच आहे ना म्हणजे झालं काय तर म्हणतो हो. नाही 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 बरोबर चालतंय तरी बी मला फोन करा काय वाटलं तर हा हा करा. आहे का नाही येऊ का हो. चालेल हा? चला आता. आपल्या भावासारखंच आहे. ते मशीन लोड झाल्या का हा केलं तुमच्या माणसांनी केलं. बरं ते तू गाडी घाल तुझ्या पप्पा ते उद्या देतो बोलले का बरं गाडीचं काम वाढले बोलले गाडी आज नाही बरं ऐक भेटणार. आकाश चाललाय टेम्पोत तर जा तू टेम्पो मध्ये हा टेम्पोत पप्पा मी टेम्पोत नाही जाणार आहेत मी तुमच्यासोबत घरी येते जा म्हणलं मी तुला तर जा पप्पा नको टेम्पोत नको मी टेम्पोत नाही जात. बरं आकाश मला लय काम आहे तर तिला बरोबर घेऊन जातो आणि तेवढी घरी जा. अवकाशाला त्याला एवढं नाही माझ्या जातो की मी. अरे ऐक जरा मला रात्र होणार आहे परत जायचं तिला सोडायचं आणि यायचं डबल कुटाणा होईल माझा तर तिला तेवढं घेऊन जातो हा पप्पा पण मी टेम्पोत मी घेते ना तुमच्या मला काम आहेत भरपूर मला 4 ठिकाणी जायचं अजून पण पप्पा टेम्पोत जा म्हटलं ना स्वप्नीला आहे बघायला मी चाललोय हा? जा तू जा जा त्याबरोबर हॅलो हा ते मला काय झालं टेम्पो मध्ये कधी बसले नाही वाटतं. तसं काही नाही नाही चेहऱ्यावर लई जाव वाढली आणि वाटतं. असं पहिल्यांदाच बसलीये पण अवघडले बिवघडले काय नाही तुम्हाला फोर व्हीलर मध्ये एसी मध्ये बसायची सवय. तुम्हाला मी काय नाजूक साजूक पोरगी वाटली की काय मी पण गावाखेड्यातच वाटलीये आणि 2 व्हीलर वरून ये जा करते मी कॉलेजला आणि मोकळ्या हवेची सर आहे का दुसरी कशाला. तेवढं खरं आहे बरं. पण पप्पांनी मला तुमच्यासोबत कसं काय पाठवलं असं ते कोणासोबत पाठवत नाही मला. मी काय चेहऱ्याने काय कोणता मिनिट दिसतोय काय. तसं नाही पण ड्रायव्हर लोकांची इमेज कशी आहे माहितीये ना तुम्हाला. कसं आहे
गावावर किडे पण रगडले जातात आणि काही लोकांमुळे ड्रायव्हरचा मन वाईट धरत नसते ना. आणि तुमच्या पप्पांबद्दल जर बोलत असताल तर आमचे लय जुनी ओळख आहे, जुने कस्टमर आहेत माझे आणि त्यांचा विश्वास आहे माझ्यावर आणि मी कामाशी काम ठेवतो, तेच त्यांना आवड म्हणून तर माझ्यासोबत पाठवलं ना तुम्हाला. ते मागच्या मशीनवर लक्ष ठेवायला पाठवले तुमच्यासोबत. माणसाला जर चान्स मिळाला ना तो प्रत्येक मुलीच्या हसण्याकडे बघत राहील. एखाद्या मुलीला आनंदी बघणं याच्यासारखं सुख नाही. आकाशराव, युटर्न घ्या. या रस्त्यावरती आपली गाडी नेहमी पंक्चर होत असते. दिलबरा, मान्य आहे शेजारच्या सीटावरती स्पेशल माणसं बसतात, पण इथं नको. सॉरी बरं का, जरा चेष्टाच केली मी तुमची. राग नाही आला ना? नाही, स्पंज भारी होता. तिथे पुढे गव्हाणवाडी फाट्यावरती थांबवायचं जरा, थंड घेऊ काहीतरी, कसा कोरडा पडलाय जरा. बरं चालतंय. काय झालं तुला? हे बघा, कोण आहे? यांच्या पॅटीत सापडलाय मला. विचारायची मावशी कोण उरशाली? आपण लग्न केलं ते विषयाली. आता हळद झाली ती, हा, मग तिथं नव्हती ती हळदीला. आता तुम्ही बाय माणसं आहेत, मला कसं डोकून जमेल का? ती तुम्हाला माहिती आली का नाही आली ती? हा ते काय का असेल, पण यांच्या पॅन्टीत कसं काय आला ती फोटो? अगं जर सापडला असला का विषय दिला असं नाही जो काय ते ठेवायला, तेवढं संशय घेत असतात होय. असं कसं काय कोण कोणाला फोटो देईन? तसं मी सांगताना विचारतो काय असेल ते, पण तू अशी काय येडवणी करते? आता चालेल, परत लगेच असं संशय घ्यायचा. पण संशय काही घेत नको जाऊ. हा, मग तुमचं लग्न तर झालंच असेल ना? नाही हो, एवढ्या लवकर कुठं होय? लग्न नाही, मग एखादी गर्लफ्रेंड तर नक्कीच असेल. नाही, तसं काय नाही. तसं काही नाही का मला सांगायचं नाही? होतं प्रेम, लाली नाव होतं. लाली म्हणजे टोपण नाव लाली होतं, मनीषा नाव होतं तिचं. होती म्हणजे आता नाहीये? लय प्रेम करायचो मी त्याच्यावरती आणि ती पण माझ्यावरती लय प्रेम करायची. ड्रायव्हर असल्यामुळे त्याच्या बापाने दुसऱ्या पोरासोबत लग्न लावून दिलं. तिच्या पण मनामध्ये काय होतं काय माहीत नाही, म्हणून तर ती सोडून गेली ना. आणि घरच्यांनी पण बघितली होती पोरगी, पण साखरपुडा झाला होता. रुचाली नाव होतं तिचं, पण माझ्याच मनामध्ये नव्हतं. म्हणलं माझ्यामुळे बाबा दुसऱ्या पोरीचं वाटोळं व्हायला नको, म्हणून मीच माघार घेतली. ड्रायव्हर लोकांची इमेज एवढी खराब असते का? ड्रायव्हरमुळे बरबाद झालो आणि ड्रायव्हिंगमुळेच जगतोय. माझं सोडा, तुम्हाला असेल की बॉयफ्रेंड, एवढं कॉलेजला जातं मांडल्यावरती. नाही हो, तसं काही नाहीये अजून तर, तसं काही नाहीये. पण तुम्ही जसं लालेवरती जीवापाड प्रेम केलं ना, तसं जर कोणी जीवापाड प्रेम करणारा भेटला ना तर विचार करेन नक्कीच. हिला घेणं देण्याचे काम लावल्यात. उग का श्याम्या, अय श्याम्या, हो. हा सांगते भाऊ, बोल की. अरे कुठे गेला होता? अरे ते पोरगी बघायला गेलो होतो. पोरगी बघा. हा, आईला काय लग्नाचा सीझनच आहे का काय? जे उठतंय ते लग्न करायला लागले राव. अरे सांगते भाऊ, शेतकऱ्याला कुठं पोरी भेटत असतात काय, आणि नात्यातली म्हणून जमून जाते. नात्यातली बघितली काय? हा, बरं आहे. बरं ते जाऊ दे, तुझं काय चाललंय? माझं, अरे मला त्या आकाशला त्रास देण्याशिवाय दुसरं काही काम आहे का? तुला काय आकाशची प्रगती बघत नाही का रे? हा? ते आत्ता आलेली पोरगी कोणती, ती रोहिणी, ती त्याला नक्की सापडणार. येळ आले बघू श्याम्या, काय इरजण टाकायचं ते. बरं आयला ते सकाळ सकाळ त्या बायकोनी काय काम लावून दिलंय मला. वावरात पुढल्या बायका आहे का रे कांदा काढायला? कोण तुम्हाला विचारतो काय? अरे आम्ही रात्रीचे कांदे लावलेत आणि माझ्या आईने तर कितीतरी जणांना बोलून ठेवले, पण काय माणसं काय भेटाना. म्हणजे तू बी टांग दिली का आता? हा, एक तर त्या भाऊनीन बायकोने लावलं काम माझ्या मागे, मला बोलावतात राव शेतात काम करायला. हा, आता ह्या म्हाताऱ्या माणसाला होणार आहे का शेतात काम? तू आणि म्हातारा, हा तुला तर पोरी आणि बायका ते दिसले, तू म्हातारा कुठं जात रे? आईला श्याम्या, हा जा आणि बघ कुठली बाई भेटली तर बघ बाबा वावरात. हा, फोन कर मला. हा आहे का ना? बरोबर.
सांगतो तुला संध्याकाळी. संध्याकाळी सांग रात्रीचं करायला काम. श्याम आकाश बोल की रे आकाश. आलतो म्हणलं घरापाशी आणि तुमच्या मुलीला पण सोडलं की घरी. बर 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 बर. बरं त्या मशीन कुठं उतरून ठेवायच्यात? इथं कोण पोरं बी दिसा नाहीत. ती नाही आली होय काय म्हणे? नाही ना अजून. बर बरं एक काम करतो, टेम्पो लावतो इथंच आणि येतो उद्या सकाळी टेम्पो घ्यायला. ट्रिप बीप नाही का तुला काय? आता नगरची ट्रिप होती तेवढी मारून आलोय की. तुला घरी जायला का आहे का नाही? मित्राला फोन लावतो, येईन मला घ्यायला तो. हा नीट जा नीट जा. हो हो. मम्मी हे आकाश. आकाश ही माझी मावस बहीण मीनाक्षी. बरं बरं. मम्मी आकाश ना आपल्या गोडाऊनला यांचा टेम्पो असतो कामासाठी. बर बर. अगं तुला माहितीये का आज माझ्या हातून लय मोठी बिल मध्ये चूक झाली असती. हा पण यांनी मला ते दुरुस्त करून दिली. लय मोठं नुकसान झालं असतं आता आपलं, पण ह्याच्यामुळे वाचलं फक्त. बर मी ऐकले अगं तुझ्या पप्पांकडनं आकाशचं नाव. तूच ना आकाश? हो. बरं मी मित्राला फोन करून येतो. टेम्पो इथंच लावणार आहे. बर. आपणला फोन करून सांगितलंय माणसं लावून तेवढ्या मशीन उतरून घ्या. सकाळी जाईन टेम्पो घेऊन. मग अरे थांब की बाळा, मग मित्र येईपर्यंत काहीतरी खाऊन जा मग. हा थोडस खाऊन जा ना. नाही खरंच नको, येतो मित्राला फोन लावून. बरं हा ते चांगलं कर. होय अगं दिसतोय की. काय नाही यायला काय भानगडी काय सांगते मला काय कळत नाही भाऊ. त्यांना तर लई काळजी कामाची. ओळखलं काय? आला का देव पावला भाऊ. अरे कुठं पद्धत असते का? अरे काय पावटपणा करतो राव तू. अहो भाऊ नाही, मी येतच होतो, जरा उशीर झाला मला. अरे काय झक मारतो तू. अहो नाही भाऊ, माणसंच भेटा. मी बायका हिने सांगितलं निरोप मला, मी दिवसभर बायका शोधत होतो, कुठं मिळाला. 50 माणसं आहेत. नाही भाऊ कोणीच येणार. तसं टोकडीत बसलेले आहेत आणि तुला माणसं भेटाना. नाही नाही लाज वाटायला पाहिजे तुझी तुला. आता चाललाय बोंबलं सुटायचा मला आणि गुराकला का म्हणतो. अहो म्हणजे काय झालं काय सुट्टी? मग त्याला मग हा जसं काय तुम्हाला लई काळजी. बघा कसं बोलत आहे. ते फोटोची काय भानगड आहे? कुठल्या फोटोची? ते फोटो कोणत्या फोटो आहे? कसला फोटो काय? तिने मला फोटो दाखवलाय तुझ्या खिशात सापडला म्हणते पाकिटात. म्हणजे एवढं समजून पण तू तेच केलं का? हाव भाऊ काय बी आहे, मला तर माहित बी नाही ते पाकिटात कुठं. पाकिटात आला कसं काय? अहो खरंच माहित नाही, मी कायला काय खोटं बोलू. अरे तुमचं चाललं काय नाही आज परत इंटरनेट काय करा ना जरा. आज एवढं वर्ष तुम्ही आली नाही घाल्या जरा जरा व्यवस्थित बघ ना जरा. झालं का समाधान तुझं? हा तुला एवढं समजून सांगून ती पे तेच करायची का? जरा व्यवस्थित प्रपंच करा जरा. का आमच्या डोक्यात ताप देतो तुम्ही? हाय भाऊ मी काय चला खोटं बोलू. हा आणि तुम्हाला एवढं जर वाटत असेल ना दीपे तुला परत जायचं असेल जाऊ दे तिला. मग जरा परत मागची पुढे घ्यायची का तुला? हा तुम्ही मलाच बोलत आहे. अहो काय चूक असते तर मी असं केलं. कसं काय तुझ्या पाकिटात फोटो आला? खरंच माहित नाही. माझं चुकलं माझं. बघा चला आता मी गुस्सा झालाय. दे इकडे चला. नुसतं आपलं जाता अरे पण काय अरे तू गाव सगळ्या गावात गेला अजून येई ना. पण माणसं भेटा ना तुला. खरंच कोणी माणसं पडले गावात. सगळे टोकावडीच ना. मीनाक्षी माझा मोबाईल नंबर का मागत होती आणि तिला मोबाईल नंबर न देऊन चूक तर नाही ना केली मी. नाही नको, त्या प्रेमाच्या भानगडीतच नको पाडायला. पोरगी खरंच सुंदर आहे आणि किती चांगला स्वभावाची आहे, पण आकाशाचं जसं झालं तसं आपलं नको व्हायला. हॅलो पावड्या कुठे आहे रे? अक्षय बोल की. मला न्यायला ये ना. कुठं रे? तुला लोकेशन टाकतो इथं कोकडी मध्ये. अरे कोकडी वय हा अर्ध वय तरी किती? ये लवकर. आकाश जेवण आवडलं का? एकदम लग्नासारखं. बर. आणि लग्नावर ना आठवलं आमच्या पल्लूचं पण लग्न करायचं चाललंय. 4-5 मुलं पण आम्ही बघितलंय. मम्मी तू पण ना कुठं पण चालू होती बघ. नाही तसंही तुमची पोरगी खूप हुशार होय, आहे, होय. तिला कोणी पसंत कर. आता तुम्ही पण चालू झालात का? पण मला काय लग्न बिग्न करायचं नाहीये. आधी मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय, मग बघू लग्नाचं. आणि तसं पण तुझ्या लग्नात कलवरी मीच असणार आहे. बघ कसा धिंगाणा घालते ते. कलवरी यावरची अख्ख्या महाराष्ट्रभर कलवरी गाजणार आहे. हा अरे भावड्या तू इथं? अहो हे काय अक्षयने लोकेशन पाठवलं होतं आणि ते बी निवड इथलंच निघलं. हो काय?
आकाश तुझ्या ओळखीचा आहे? हो मित्र आहे ना माझा. बर, आता तरी जेवून जा, ये की मग. नको नको आता जेवण. अहो येतो की परत कधीतरी जेवायला. आता उशीर झालाय. बर बर ठीक आहे. बर पल्लू, जरा त्यांना निरोप दे, मी यांना फोन करून येते. हा? चालेल. किती उशीर केलाय? आला उशीर काय करू आता? आजच्यासाठी धन्यवाद बर का. आणि चुकून काय बोलले असेल तर सॉरी. ओ सॉरी बीर काय म्हणू नका. उलट मलाच बरं वाटलं. मी मन मोकळं करून तुमच्या संग बोललो. त्या बाबतीतले हुशार आहे मी. समोरच्याच्या मनातून कसं काय काढून घ्यायचं या पल्लीला बरोबर जमते. पण एक विनंती आहे बरं का. बोला की. तुम्ही जसं मला पाहुणचार केला ना तसं तुम्ही पण माझ्या घरी यायचं. हा नक्की. पण जवळात कुठे राहता तुम्ही? अहो कोणाला पण विचारा. पिकअपवाला अक्षय कुठं राहतो. घरी आणून सोडते ना. हा लईच वाट दिसतोय गावात. हा मग विषय आहे का. एकदम पिक्चरच्या सीन सारखं झालंय ना. म्हणजे आपण एकाच दिवसात 2 वेळा भेटलोय. हा ना. हो अक्षयने लोकेशन पाठवलं मला आणि हे ठेवून बघतोय तर काय ते उदरीन सगळं. आता पण न जेवताच जाणार आहे तुम्ही? नाही आता घरी जाऊनच खाईल की. बरं सकाळी नंबर नाही दिला म्हणून राग तर नाही ना आला? नाही म्हणजे एखाद्याची जर काही इच्छा नसेल तर कशाला मागं लागायचं ना. बाकी तुमची मर्जी. आत्ता देऊ का? नाही म्हणजे जर तुम्ही देत असाल तर तुमची मर्जी. बरं जेवण नक्की आवडलं ना तुम्हाला? हो हो लय भारी होतं. बरं निघू का आता? हा. काय बाबड्या चला की निघू आता. हा हा चल की जाऊ. चला. बावड्या चौदारांच्या घरी काय बोलू बोलू चाललं होतं रे? होय अक्षय, अरे गोलू गोलू म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुला? त्या बारके संग काय बोलत होतं कोपऱ्यात नेऊन? होय अक्षय, अरे ते कुठं बारकी बस मोठी ते बी. अरे तू तरी कुठं मोठा आहेस तवा. होय अक्षय, अरे एके काय तुला प्रेमाचे धडे मी शिकवलेत. अरे बावड्या तू प्रेमा धडे शिकवल्यात. अरे पण तूच आयटमगिरी करायला लागलाय आता. होय अक्षय, अरे असं काहीतरी सटलं बोलायला लागलंय. भाऊ ड्रायव्हर आहे ड्रायव्हर. वनली ड्रायव्हर. पण बावड्या खरंच तुला ती बारकी आवडायला लागली का रे? अक्षय कसं आहे माहितीये का, अरे एवढ्या आपुलकीने ना पहिल्यांदा कोणतरी बोलले आणि ह्याला जर आवडली म्हणत असते ना तर आवडली मग बाबा. तुला आवडली ना मी तरी खुश आहे बघ. पण आतापर्यंत तुम्हाला प्रेमामध्ये सल्ले देत आला. पण त्याच वाटेवरती आहे ना तू जपून चाल बघत. कारण की अक्षयने आहे ना लय चटकं घाललेली आहेत. बघू आता देवाच्या मनात काय आपल्याला शिबात काय ते होईल ते होईल. मिनू हा. ऐक ना, मगाशी जेव्हा तू घरी आली होती तेव्हा तो मुलगा कोण होता ग? मी त्याला गावात बघितल्यासारखं वाटतंय, पण तो तुला सोडायला कसा काय आला? काही नाही त्यांनी सोडलं ना. मग फक्त मी थँक्यू बोलत होते त्याला. फक्त थँक्यू? हा. आणि नंबर काय मी देत होते त्याला? नंबर हा केला मी नंबर एक्सचेंज तसा. अरे ते फक्त गरजेला लागलं तर नंतर कधी. आज कसं कामी पडला तो तसं. बरं, एका भेटीत तुला पुढे जाऊन गरज पडणार म्हणून नंबर दिला. मी नाही, मोठी बहीण आहे तुझी मी, आणि 2 पावसाळी जास्त बघितल्यात तुझ्यापेक्षा, त्यामुळे मला नको शिकवा. पुढे जाऊन मदत करेल म्हणून. ठीक आहे. मग तो दुसरा कोण होता बरं? त्याच्यासोबत तुझं पण गुलू गुलू चालू होतं. कोण? का माहित नाही? अरे तो टेम्पोवाला. अगं बाबांनी पाठवलेलं मला सकाळी. काम होतं ना थोडस ते मशीनचं, म्हणून गेलेले त्याच्यासोबत मी. बाकी असं काही नाहीये माझं. ठीक आहे. खूप बघितलेत ना तू उन्हाळे पावसाळे. मी पण बघितलेत. हा
आणि तुझीच बहीण आहे मी, कळतं मला. तर तू बघितलंच आहे तर सांगते, तशी माझी पण आजच ओळख झाली ग. जरा बरं वाटलं मला. तुम साधा आणि सरळ बोलणारा माणूस बघितला बघ. आवडायला लागलाय जरा थोडा थोडा मला, पण त्याला मी आवडते का नाही माहित बघ मला. माझं पण सेमच आहे. मला पण जेव्हा सकाळी बघितलं ना तेव्हा जरासं कनेक्शन वाटलं माहिती का त्याच्यासोबत, म्हणून मला पण आवडायला लागलाय. पण जसं तू माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितले तर हसू नको, बरोबर आहे ना माझं? हा, मग सकाळीच भेट झाली आणि संध्याकाळपर्यंत तो आवडायला लागला, बरोबर आहे ना? बरोबर चूक नाही सांगू शकत मी, पण आपल्याला त्यांना आणखी ओळखायला पाहिजे. त्याच्यासाठी ना आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. कसं ओळखणार? उद्या आपण त्यांना भेटूयात, पण त्यांच्या घरी. चालतंय की. उद्या सकाळी ना आपण भवानी मातेच्या मंदिराला जायच्या बहाण्याने त्यांच्या घरी जाऊन येऊ. त्याला पण बोलू. हा, हो हो, म्हणजे आपल्याला कळेल ना ते कसे आहेत ते. बरं चल, खूप रात्र झाली आता, झोपायला जाऊयात, सकाळी उठून निघूयात आपण. ठीक आहे, चालेल. चल. पंडित दीदी, थँक्यू. अगं काय का सोडायचे असले दादा ऐका ना, तो पिकअप वाला आगे कुठे राहतो? आपला आकाश इकडं पुढं गेलं का उजवीकडं? पण पाहुणे कुठं आणलं तुम्ही? मी कोकडीची. आपले कोकडीचे आहे काय? हा, कोणाचे? चौधरी. चौधरी कोण हो? आप्पा चौधरींची पोरगी हो. बरं, आप्पांची मुलगी आहे का? मग आणि इकडं काय काम काढलं? ते जरासं आकाशकडे काम होतं ना, तर इथून कसं जायचं कसं? इथं पुढे गेले ना उजवीकडे वळा, दुसरं घर त्याच आहे. विचारा तिथं. थँक्यू हा दादा. आकाशचं नशीब लयच जोरावर आहे. एक केलं की एक येत राहते. त्या रोहिणीपासून याला लांब केला आणि आता हे आले. दिसाय बी चांगले रे. पण तो रोहिणीपासून कसं काय लांब केलं? काय बी नका सांगू, माझ्या बरोबर कमेंट करतो काय? हा, ए श्याम्या, कॉमेडी दरवेळेस नसते कॉमेडी करायची. माणसाला कळलं पाहिजे कधी सिरियस व्हायचं ते. त्या रोहिणीचं आहे ना मीच लांब केली तिला. तिच्या नावाने चिठ्ठी टाकली आकाशच्या टेम्पोमध्ये. माझं काय प्रेम नाही आकाश तुझ्यामुळं. गेली तर गेली. आकाशच्या आईला आता माझी चुलती आहे ना, मला शिव्या बी देता याला. तुला डेंजर माणूस आहे. तुला डेंजर? अरे त्या आकाशचं वाटलं हेच माझं ते. ही पोरगी कोण आहे बघायला पाहिजे. हा चल चल, मला हॉटेलमध्ये चहा पाच. चहा पाच. माझं वाटोळं झालं, तुला चहा प्यायचं. पोरीनं कसं काय वाटलं ग? आई जेवण तर लय भारी होतं. तुमच्या हातचं जेवण खाऊन ना मला तर खूप आनंद झाला बघा. खरंच बोलतीस का ग? खरंच लय भारी जेवण होतं. इकडे कुठं आल्या होत्या? आकाशला भेटायला आलत्या का? नाही, आकाशला भेटायला नाही, ते मीनाक्षी आणि मी जरा आई भवानी मातेच्या दर्शनाला जायचं होतं आम्हाला, पण आई मला रस्ताच माहिती नाही. तुम्ही सांगाल का मंदिर कुठे आहे ते? हे काय, हे दोघं आहेत ना, घेऊन जातील. त्या निमित्ताने तरी त्याचं देवदर्शन होईल. घेऊन जा. कधी पाहिलं नाही देवाला तर वागताना. आई काय हटायला लागलीस? मी नसतोय जात, मला वाढ आहे ना घरचं. आपल्या घरी आल्या, त्या दारात आल्या आणि देवीला नाही म्हणतो वैरे. घेऊन जा. नाही, मी नसतोय जात. अक्षय, अरे गप, जाऊ दर्शनाला. अरे देवीने स्वतःहून बोलवलंय आणि तू असं काय म्हणतोय? बघ, अरे राहू दे तुझं नगरचं भाडं, तिकडचं भाडं करू आज. हाय जातो बरं का आम्ही. जाऊ आपण सगळेजण. हा. किती भान हरपून बोलतायत बघ ना ते दोघं. मला तर विश्वासच बसत नाही. कालपर्यंत एकटा होता पावड्या, आज त्याला जोडीदार भेटला. हो ना, मीनाक्षी ही एका दिवसात किती बदलली आहे. एका दिवसात प्रेम होऊ शकतं? एका दिवसात एका क्षणातही प्रेम होऊ शकतं. फक्त काजला ओळखता आलं पाहिजे. मला पण एका दिवसात झालंय प्रेम तुझ्यावर. लईच भारी बोलतो रे तू. तुम्ही प्रेमभंगी लोक कुठून शब्द शोधून आणता रे? तू कौतुक करती, हटाळी करती, तेच कळा नाही. आपण आवाजावरून आरेतुरेवर आलोय. अरे
माझ्या लक्षातच नाही आलं. तुम्हाला राग आला का? गप रे, उगाच फॉर्मॅलिटी करू नको. आणि असं पण मैत्रीमध्ये आरे तुरेने चापुलकी वाढते. हे बघ आता तू प्रेम भंगी बी नाही तरी कुठले शब्द शोधायला लागली. शब्द बरोबर पकडतोस हा तू. मग बर निघायचं का आता? देवीचं दर्शन पण झालंय आणि तुझ्या घरनं टेम्पो घेऊन परत नगरला बी जायचं. चालेल की. काय बावड्या निघायचं का? अरे पुढे जाऊन कामावर जायचंय परत. हो मॅडम चला. काय मग बोलली का? नाही ग, मला आज तिचं काळीच रिकाम करावं लागलं. त्याच्या काळजातून लालीला कायमच काढून तिथं पल्लीला फिट करावं लागलं. काय धंद्या? फोनवर बोललो होतो ते. ते तळाबद्दलचं का? हा ते राहुल नमस्ते. बँकेत आहे. कोणत्या बँकेत आहे? रा बँकेत कॉपरेटिव्ह बँक आहे. पॅकेज बिकेज काय तुला? 12 लाखाचं पॅकेज आहे आणि ते PF का काय ते वेगळं. नाही 12 लाख नाही 10 लाख आहे. उगा हे काहीतरी सांगतात उगा परत पुढे जाऊन बघा प्रामाणिक दिसतोय मुलगा, लगेच सांगितलं. घरी कोण कोण असतं तुझ्या? घरी आई वडील. शेती वगैरे काय आहे का? ते शेत किती आहे? शेती आहे 6 एकर. हे बघा विचार करायसारखं पोरग नाही. बँकेत आहे, चांगलं आहे आणि मेन म्हणजे कसं आहे स्वभाव लाखात आहे का नाही. तुम्ही काय एवढा विचार करा ना. अहो आमची पोरगी नक्षत्रासारखी पोरगी आहे आमची, जरा विचार करावाच लागतो. सोडायला आला तुम्ही तर घरापर्यंत सोडायला आला. काय चल ना, उशीर झालेला काय? नाही तुम्ही काय आहे का नाही. आकाशराव तुम्ही? अहो हे चुलत भाऊ आहे माझा. काय हो सांगतो? का? हो काय? आपल्या घरातलंच निघालं मग हे सगळं. अरे अक्षा हे त्यांच्या पोरीसाठी स्थळ आणलं होतं. राहुल आयुष्यामध्ये बरंच काय घडून गेलं. सगळं स्वप्नांसारखं, एखाद्या पिक्चरच्या गोष्टी वाणीच. प्रेम, लग्न, लाली रुशाली नंतर माझ्यावरती प्रेम करणाऱ्या बऱ्याच पोरी आल्या असत्या, पण मी पिक्चर मधल्या हिरो सारखं हिरोईनवरतीच अडकून बसतो. मला लालीच पाहिजे नव्हती, पण पिक्चर कुठं खरं असतं? सगळं खोटंच नाही, सगळं नकली. तसं लाली पण नकलीच, फक्त तूच खरी आहेस. अगं तुझ्या बिगर आहे ना माझं पान बी आलत नाही. हॅलो बोला की, आई इथं गाडी पैशी. अहो आलो की, तिकडेच निघालोय. हा आलो लगेच येतो. हा हा किती काहीतरी झालं ना तरी लाली नावाचा छाप इथं छापलेलं आहे. ते आता जरी माझ्या समोर आली ना तरी माझे पाय आहेत ना तिच्याकडे ऑटोमॅटिक वळले जाणार. अख्या अरे किती लाली करतो. चल आपलं बाड मारून देऊ.
अहो भाऊने फोन केलता, काय काम होतं का? हे बिल्टी नाशिकचं भाडे बरं बरं द्या. जरा सही करायचं. जरा चालतंय, येऊ का? हा ये. अक्षय ना ना बोला. अक्षयच होता ना? अक्षयच होता. अहो काय ना आमच्याकडे पण गाड्या आहेत हा, सगळी भाडी त्यालाच देताय तुम्ही. जाऊ दे हो, आपला रेग्युलर ड्रायव्हर येतो. मग आहे रेग्युलर ड्रायव्हर, पण आहे त्यालाच मोठं करणार का अजून तुम्ही? अहो तुमच्या पाय पार आमच्या गाड्या इकायची वेळ आली ना ना, सगळी भाडी त्याला देताय तुम्ही. तुम्ही मोठी माणसं संतोष, तुम्हाला काय फरक पडणार आहे? असं बोललं का झालं का नाना? अहो ठीक आहे, मला नाही ना द्यायचं भाडं, नका देऊ. त्याला बी नका ना देऊ. म्हणजे ह्या भावाला नाही द्यायचं आणि त्या भावाला द्यायचं का? असा अन्याय करायचं का तुम्हाला? सांगा बरं. हा अहो काय हसता ना तुम्ही? पटत का तुमच्या बुद्धीला? हा ऐका माझं, देत चला आम्हाला पण भाडे. बरं बरं ठीक आहे. नक्की का? हो हो. नाराज नका करू. नाही 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 नाही. येतो. बरं बरं. त्याच्या आईला तिच्या. काय दिसत नाही का माणसं? का गाडी अंगावर घालून मारायचं दिसतंय? हो तसं नाही, माणूस जरा ओळखीचं वाटलं म्हणून जरा गाडी आडवी घातली. तुमच्या ओळखीचं माणूस दिसल्यावर गाडी अंगावर घालायची पद्धत दिसतीये. अहो तुम्ही चुकीचं समजताय. बरं ते जाऊ द्या, बसा की सोडतो. काय नको, जाते मी माझं. अहो बसा सोडतो. तुम्हाला नाही म्हणलेलं कळत नाही का? तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जावं की गपगुमान. चाललीये ना मी माझं. अहो मी बी तिकडच चाललोय, तुम्ही बी तिकडच चालले, म्हणून म्हणलं बसा सोडतो. जाते ना मी माझं, जावं मग. आहे का? मी उगं चांगलं बोलतोय, तुम्ही चिडून बोलताय. मग मी नाही म्हणलेलं समजत नाही का? की चांगली पोरगी दिसली की गाडी अंगावर घालायचं आणि वरून तिला गाडीत बळजबरीने बसवायचं. बळजबरी काय चाव, तुमची इच्छा असेल तर बसा की. मी थोडी तुम्हाला हाताला पकडून बसा म्हणले, मी फक्त विचारले. हाताला आमचीच गोष्ट, माझ्या जागी दुसरी पोरगी असते ना आणि अशी गाडी अंगावर आली असते ना, थोबाड फोडलं असतं तिने तुमचं. मी आहे म्हणून जाऊ देते. हा गैरसमज होतोय तुमचा. सेम माझ्यासोबत आधी असं झालेलं आहे, सेम टू सेम लालीच. बोलणं बी तेच, त्वरा बी तोच. अहो गावात कुठं आलं ते तरी सांगा. हायला जगामध्ये म्हणतात सेम टू सेम दिसणारे 7 माणसं असतात, पण त्या 7 माणसांचं मला काही माहित नाही. पण सेम टू सेम लालीच. हा क्या काळजामध्ये डबल धडधड व्हायला लागली. तेच तुला सांगत होतो. कोणी रे आपल्याला बघून नंबर? अरे ते आपलं दाजी तर नाही ना? चल चल चल. दाजी हा काय आम्हाला बघून लपाता काय? अहो तुम्हाला बघून कशाला लपल मी? खरं सांगा हा, आम्हाला बघून तुम्ही लपत होते राव. अहो नाही, तुम्हाला बघून नाही लपल. अहो खरं बोला राव. हा सरळ बघितलंय तोंडाने राव, तुम्ही पळाले आम्हाला बघून. आयला राव तुम्ही चळसुक पळसू करून सोडलंय. मला सांगा, एकतरी पोरगी चांगली दाखवली का? हा बरं पोरगी दाखवली, पण ती लग्नाला मला हा म्हटली का?
आता ते तुम्हाला पटली नाही. गेल्या वेळेची पोरगी काही चांगली नव्हती का? मस्त चांगली होती पण ती नाही म्हटली. अहो, एक नाही म्हणली, दुसरी बघू. आता त्याची काही गरज नाही. गरज नाही. हा, माझी मी बघितली पोरगी. ते आयला श्याम्या, आयला तुम्ही तर पक्के डोम निघले. हा, स्वतःच बघितले का? काहीतरी करावं लागतंय. आता तुम्ही लोक असे वागायला लागल्यावर मला काहीतरी करणं गरजेचं आहे. हाय बरं, कोण आहे? हाय, लग्न झाल्यावर कळेल की तुम्हाला, आणतो समोर. आयला म्हणजे झाल्यावर आणणार का? काय दाजी दाखवा की राव. अहो, बघसाल की तुम्ही, दाखवतो म्हणलं ना तुम्हाला. हा? आयला म्हणजे लय शहाणा माणूस आहे, सांगायचं नाहीच म्हणजे, आहे का नाही? हा? म्हटलं ना सांगतो. हा? दाखवतेस अहो, दाखवतो म्हणलं राव. या संत्याला विसरू नका, नाही नाही, अजिबात नाही विसर. आहे का नाही? बघा बरं का, सांगा. नाही राव, तुम्हाला कसं विसरल? हा? नाही काय वाटलं ना बिंदास सांगा मला. 100% तुम्हाला सांगा. चालतं, येऊ का? हा, चाल. चालतं. हॅलो अरे उमेश भाऊ, ऐक की, मी आज काय वाढायला येत नाही. अरे जरा काम आहे थोडस. अरे हाय, पण थोडस काम आलंय रे. अरे ते पंख्या येते की. अरे त्याला फोन केलता, ते निघाले कराडवरनं, पोहोचन ते. येईन. हा. अक्षय, मला एक सांग, अरे मागाशी तू म्हणला ट्रिपला जायचंय, मग आता अशी अचानक कॅन्सल का केली? अरे बावडे, काहीतरी कारण आहे. हा? अरे असं काय कारण आहे? मग अशा कोणत्याही गोष्टी मी असं करणार आहे. काही ना काहीतरी कारण असणच ना. आणि मग तू म्हणला होता ना त्याला 2 दिवसामध्ये 50,000 रुपये द्यायच्यात, मग ते? अरे पैशाचा नको विचार करतो एवढा, बघ तुम्ही एवढं काय येतं. अरे अक्षय, जर तू भाडी मारली तर पैसा जमा होईल, नाहीतर मग तू कसा मॅनेज करणार? चल आपण गावात जाऊन येऊ, एवढं नाही लोड घ्यायचं. जाऊ की पिकअप मध्ये. हा राहू दे, चल. अक्षय, तू नवीन पिकअप कधी यायला लागलं रे? कधी बुक केलंय? येतोय लवकरच. जरा मुहूर्त बघून घे चांगला. बावडे, अरे ऐक की, लाली. हा? लाली? अरे अक्षय भास्कर की अजून कवर लालेला आली आहे. अरे सोडून दे त्याचा विषय. अरे पण ऐकून घे ना. काय ऐकून घेऊ? त्या अक्षय तुझं कसं झालं माहितीये का? त्याला आली ना, तो डोक्यातलं जायला गेले बघ. अरे सोडून द्या आता तरी भास्कर राव. अरे बावडे पण ऐकून घे ना. बघ अक्षय, तिला आली ना लाली, तिच्यामुळे तो अख्खा बारबाद झालाय. अरे पण तुझी ऐकून तर घे ना, तुम्ही काय म्हणतोय ते. हा, बोल. अरे लाली नाही, लाली सारखी दिसणारी पोरगी गावात आली. हा? हा, लाली सारखी दिसणारी पोरगी? आणि त्यामुळे तर तिला शोधायला निघलोय आपण. आणि सकाळचं भाडं आहे ना, त्यामुळेच कॅन्सल केलंय आपण. अरे अक्षय, पण तिला शोधणार कुठे? अरे गावामध्ये 1500 घर आहेत, आणि प्रत्येकाच्या घरी गेलं शोधायला तर लोक काय म्हणतील? बरोबर आहे लागा तुझं. मग आता काय करायचं? करायचं काय? हा, संध्याकाळ गावामध्ये हरिपाठ बसतो. अरे सगळं गाव येते हरिपाठाला. अरे मग ती पण येणारच की हरिपाठाला. आणि जर तिथं नाही आली होती मग तू येईन मी. अरे ऐक ना, जर देवाच्या मनामध्ये असेल ना भाऊ, 100% आपल्याला भेटणार संध्याकाळी हरिपाठमध्ये. हा, बरोबर बोलतोय लागा तू. जाऊ आपण, चल संध्याकाळी. 100% भाऊ जाऊ. अरे सांगते भाऊ, रावल्याच्या कशाला पुढे पुढे करतो रे? अरे त्या अक्षयच्या तिथं जी पोरगी येईल ना, ती रावलेला गळ्यात उतरायची हे चाललो होतं. नानी, आलास का बाबा? ये बाबा. काय करते? काय नाही, बसले तळण करत. दळण करते. काय म्हणतो, कुठं असतो? दिसत नाही, सध्या येत काय नाही. चालली धावपळ नानी, काय सांगू माया मागे काय गेनगन असते. अक्षय कुठे गेलं? बाहेर गेला रे तो. बाहेर हा. ट्रिपला गेला काय? नाही, बाहेर गेला. काय त्याचं मनाव घेते का नाही तू? मज घेते बाबा मनावर, पण तो ऐकलं तर ना, ऐकतच नाही. तू त्याला डोक्यावर चढवून ठेवलाय. त्या जागी नाना असताना 2 कानपट्टे दिले असते त्याला तयार केला असता. हा, आणि तू उगा त्याला डोक्यावर चढवून ठेवलाय. मला सांग, तू काय त्याला आयुष्यभर पुरणार आहे का? हा, आता बोलाव नाही असं, पण तू खरं सांग, तू पुरणार आहे का आयुष्याला? नाही, मस्त पुरणार बाबा. मस्त त्याची घडी बसवायला चालले, पण त्याने ऐकलं तर ना, तो ऐकतच नाही. त्याचं मला तरी वाटत त्याचं चांगलं व्हावं. हा, तू बोलतेस जरा समजून सांग त्याला थोडस. नाही, बघू आता काय. शेवटी काय, तुझ्या शब्द बाहेर नाही मी, तू बोलणार आणि मी करणार. आहे का नाही? सांग नक्की थोडं नक्की मी बोलतो त्या संग. हा, चहा केला का नाही? बस मग करते. बरं जाऊ दे, आता एवढं काम करते काय. हा, आहे का नाही? अरे श्याम, ह्याचं काय करते? ते निवडायचं इकडं का हे तिकडं? सांगते भाऊ, याच्यामध्ये मिठाचा खडा आहे. मिठाच्याच कडे शोधत बसणे. बावळटाला सांग जरा नाणे काय करत बसले. हा, येऊ का?
हा ये बाबा ये. सांगतो मी त्याला. हा सांग बघ बोलून बघ हा ते हा मी बोलतो. ठीक आहे ना आणि एवढे दिले. हा राहू दे, राहू दे. हा एवढं दिलं. बरं संत्या भाऊ तुला काय त्या अक्षाचा कळवळा आला रे हा सारखं ते नाणे बरोबर त्याच्या लग्नाचं बोलतो. फसला का तू बी? हा अरे दुनियेची रीत आहे, खायचं ते दाखवायचं नसतं आणि दाखवायचं ते खायचं नसतंय. आणि संत्याचं खरं रूप फक्त तुला आणि मलाच माहिती आहे. नानीला चांगलं वाटलं पाहिजे बाबा मी. आणि तिच्या आईला त्या शट्ट्या अक्षाचं हे करायचं होय चांगलं लग्न. इकडे आपल्याला काय पडले असा असा कोलेश केला. बावड्या नसन ना इथं बच्चा आपटणारच बघ मी आता. अरे बघू रे आपण त्याला असं असं मला तरी वाटतंय बघ. हे बावड्या काय म्हणला तिथं आसन लागा ती कुठे दिसा नाही पण ती. अरे अक्षय पण मी हे पण म्हणलं होतं जर देवाच्या मनामध्ये असेल ना तर 100% भेट होणार. पण देवाच्याच मनामध्ये नाही तर कसं काय भेट होणार रे. अरे देवाच्या मनात नसतं ना आज सकाळी आमची भेटच नसती झाली. बेटे तू लालीसाठी तसं वागायचं ना सेम तसं या मुलीसाठी वागायला लागलंय बरं का. हे बघ जरा सुधार. आता कुठं सुधारलाय तू. आपल्याला काय परत तेच दिवस पुढे नाही आणायचे. चल आज बघू. चल बरं. प्रसन्न होनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा तुटविला. मावशी काय रे बाळा एवढ्या सकाळी कसा इकडे? अहो काय नाही ते तुमच्याकडे पाहुणे आलेत ना त्यांची जरा माफी मागायची होती. कोण माई? हा काय झालं? अहो काय नाही कालच्याला जरा ओळखीचा माणूस वाटलं म्हणून जरा गाडी दाबली. यांना वाटलं यांच्या अंगावरतीच गाडी घातली म्हणून म्हटलं जरा माफी मागावं. नाही त्यांच्या घरी गेल्यानंतर काय म्हणते गावामधली माणसं लईच उद्धट आहेत. मी कशाला या गावातल्या माणसाला उद्धट बोलील? ज्या माणसाची चुकी आहे ना त्याच माणसाला उद्धट बोलील ना. अहो तेच म्हणलं चूक झाली माझ्याकडनं करा माफ. मावशी बघा की कसं करतात. काय झालं बाळा? जाऊ दे काय तू टेन्शन घेतो एवढं. दे सोडून जर. ठीक आहे केलं माफ. जरा हसून बोला की. केलं माफ. आता कसं जरा बरं वाटलं. मावशी येऊ का? हा हाय. हे माझा छकुला माझा सोनुला माझा छकुला माझा सोनुला. मला काय दूध घाल. हा आलो की भाऊ. दूध पैसे आणले का नाही अजून? दुधाचे आणतो ना 1-2 दिवसात आणतो. अरे 3,500 रुपये मला तारखेला लागायचे. हा आहे ना 3,500 म्हणले ना मला. नाना म्हणले. नाही एक काम करतो फोन लावून मला फोन लावून दे मी बोलतो. फोनची काय गरज आहे मी आज नानाला भेटतो ना. अरे मूळ का मी तुझा बाप आहे तुला माय घेऊन घेता येतात का? हा दूध घालायला जातो मी तुला म्हणतो माय उपकार करतो नाही का? दूध काढायसाठी येतो कधी? हा काय आलं आणि परत पैसे काढून घेऊन जातो. अरे लाज वाटायला पाहिजे तुला लाज. कोण म्हणलं कोण पण तुम्हाला? काल नानाची गाडी झाली होती. नानाने मला सांगितले आणि तू सांगतो का पैसे अजून भेटले नाहीत. कशासाठी एवढं खोटं बोलतो? कशासाठी? लागत होते पैसे भाऊ जरा. मला सांगायचं ना मला पहिलं लागत होती म्हणून मी दिले नसते का तुला?
ते हे बघ मला सांग खोटं बोलू नको, मी तुझा बाप आहे हे ध्यानात ठेव. मला काही सांगू नको. मला 2 दिवसात पैसे आणून दे, मला तारखेला जायचे. मला 2 दिवसात पैसे पाहिजेत, मला लागायच्यात. कधी येते काय माहिती. मावशी कुठं चाललो? शिरूरला. बसा की सोडतो मग. काय नको, आपण आता दुसऱ्या गाडीने जाऊ. अहो मी बी तिकडे चाललोय म्हणून म्हटलं सोडतो. बसा. नको ना. कुठं लोकांची गाडी आहे, आपलीच गाडी आहे. बसा. येईल गाडी, जाऊ दे. अहो बसा, सोडतो. बसा. बरं चल. नको ना. चल बाई चल. बसा बसा. आत्या तू बस पुढं. बस बाई तू बस. नाही नाही बस ना. अगं मला कुठे बसवते, दोघांच्या मध्ये बसतो. मावशी शिरूरला कशाला चालले तो? काम आहे बाळा. कसलं? सगळं सांगू का? मग नेऊन सोडणार का तिथं? सांगायचं नका सांगू. मी फक्त आपलं सहज विचारलं तुम्हाला. मावशी तुमची मयू लयच मार्का मशिवानी बघती हो. सगळ्यांनाच बघते का फक्त मलाच बघते अशी? माहीत वाटली का मी तुम्हाला? आहे का? बसायला का परत? त्या दिवशी कोणा असंच बोलत होते. त्यासाठी माणूस प्रेमळ लागतो. तुमच्यासारख्या बाळूला तसंच करावं लागतं. अच्छा बदला. मी तुम्हाला माहित म्हणलं म्हणून तुम्ही लगेच मला ओळख केलं का? ते जरा प्रेमाने बोलले असतात ते भारी वाटतात. प्रेमाने बोलायचंच कोणाशी? यात त्याला म्हणत होते त्या गाडीत नको बसायला, तरी मला बळजबरीने बसवली. अहो थोडीशी चूक काय झाली, तुम्ही मला पूर्णच नाश्ता करून टाकला की. अहो समोर त्याला जाणून घ्यावं ना, मग कळेल हा माणूस काय आहे ते. माणसाला आहे ना वरून बघितल्यावरच कळतं माणूस कसा आहे ते. असं द्या कसा आहे. अरे शांत बसा. पोरगी म्हटली ती नको या गाडीत, मी बळजबरी बसवलं. राहू द्या चला. अक्षय गाडी घे थोडी साईडला. बरं बरं. खरंच चुकलं बरं का माझं. मी गाडी आगाव नव्हती घालाय पाहिजे, पण तुमच्यामध्ये मला जवळच माणूस दिसलं म्हणून जरा गाडी आडवी घातली. बाकी काय नाही. मी बी किती येड्यासारखी वागली. माणूस चुकलो चुकलो म्हणतोय तरी मी पण तेच धरून बसले. आता बाय माणूस आहे म्हणल्यावरती राग तर येणारच की, पण मलाच कळाय पाहिजे नव्हतं. तुम्हाला नाही, मलाच कळायला पाहिजे होतं. तुम्ही घरी पण आलता माफी मागायला, तेव्हा मोठ्या मनाने माफ करायचं सोडून मी तुमच्यावर रागवली. बघा आता बी आपण किती सिरियस बोलतोय. हसून बोलल्यावर काय पैसे लागतात का? हसल्यावर लयच गोड दिसता की तुम्ही. गोड दिसायला ती काय गुळाची ठेप वाटली का? खरंच तुम्ही कोणाला पण विचारा, अहो सगळे तेच बोलतील. कोणाला कशाला विचारायचं? तुम्ही म्हणत असाल तर असेलच तसं काय. बोलताना पण लयच गोड दिसता तुम्ही. आता एवढं बी गोड नका करू की मुंग्या चिटकते. अहो ते काय बी असू द्या, पण हाय ते आहे बघा. तुम्ही म्हणत होता ना की माणूस जवळ आल्यावर कळतो, तर तुम्ही प्रेमळ आहे बरं का. काय बाई जीवाला वैताग घेऊन तानाचा. पोरगी एक एकटीच बसली गाडीत. चल बाई गेलं पाहिजे. बसू का? आत्या तुम्ही लग्नाचं म्हणताय खरं, पण पोरीच्या आई वडिलाला माहिती आहे का? हा मी सांगितलंय ना. नाही कसं आहे, तुम्हाला तर माझं सगळं माहिती आहे. आधीच लग्न झालं आणि ते जर त्यांना अचानक कळलं तर मग सगळं आडी निर्माण होणार ना. नाही नाही, मी त्याला तुमच्याबद्दल सगळी कल्पना दिली. हा. मी असल्या तुम्ही कशाला टेन्शन घेता? आहे तुम्ही बोलवलं म्हटल्यावर काहीतरी असणारच मला माहिती आहे. पण कशाला तरी मी tension सांगणं गरजेचं आहे ना. तिचं पण पहिलं लग्न झालेलं आहे आणि तुमचं पण झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही तिला बरेच स्थळ आले होते आता बघायला, पण ते काही जमलं नाही. आहे चालेल, आता तुम्ही ठरवलंय म्हटल्यावर काय.
त्यासाठी तिला आज बोलून घेतलं ना मग इकडे. बरं बरं हा चालेल, काय विषय ना. तुम्ही म्हणताय तर होऊन जाईल. हा? चालेल. हा येऊ का होईल मग? होईल. हा पावड्या, अरे आधी भांडणं झाली, आता प्रेमाने बोलणं बी झालं. आता फक्त एकच इच्छा आहे, मयुरीसोबत लग्न करायची. तुला एक सांगू का, लालीने तुला धोका दिला आणि त्याच लालीमुळं तू ऋषाली सोबत ठरलेलं लग्न पण मोडलं. आणि बाकीच्या पोरींचा काय प्रश्नच येत नाही रे. तू लग्न करतोय ना, पण जरा सांभाळून कर बघ, चांगली गोष्ट आहे. पण परत अशी काही गडबड झाली ना तर लय अडकून बघ. हार पावड्या, काय होणार नाही. आणि एखादी गोष्ट जर चांगली होणार असेल ना, ती माझ्या मनाला आधीच कळती. आणि आता प्रेम आणि लग्न 100% फिक्स आहे बघ. शट्ट, दर टायमिंगला अडकते. काय म्हणला? काय नाही रे, तुझं नशीब असं मी प्रेमाच्या बाबतीत फुटकाच आहे बघ. अरे बावड्या, एकदा फुटका असेल पण दुसऱ्यांदा नाही ना. हो बाबा, लग्न कर पण जरा जपून कर बघ. मागच्या वेळेस सारखं काय व्हायला नको बघ. हे बावड्या, येडा झाला काय? तसलं काय नसतंय होत. अजून एक पोरगी आली याच्या आयुष्यात. काय दरवेळेस राहू येच. काय तुझा न्याय हा? यालाच सगळं. आणि आम्हाला तू किती बी त्याचं चांगलं कर, पण यो संध्या आडवा येणार. काय नाव म्हणलं रे? ते मयुरी. मयुरी. चल शोधू. अरे पण एवढ्या राज्याला? एवढ्या राज्याला म्हणजे मला सण व्हायणार हो. हा, सगळं याला सण आपल्याला काय. चल. नको ना, एवढ्या राज्याला कुठे? अरे चल म्हणतो ना, काय झालं तुला? अरे मला जुलाब झाली. चुलाब यायला माझ्या टायमाला तो भाऊचा बिल. चल म्हणलं. नको ना, मी जातो एकटं घरी. राव तुला कधी म्हणलं काय? जा. जाऊ का? जा, तू पण चल ना. चल. ओ मावशी, मावशी. आत्या नाहीये घरात. बरं झाडू द्या की, ते जरा गाडीचा अवधा साफ करायचा होता. का तुमच्याकडे काय झाडू नाही वय? नाही म्हणलं इथं आलायत मागायला. अहो, काल रात्री तुमच्या घराच्या मागे गाडी लावली होती. ते अन्नाच्या शेतामधनं घरी माल आणलाय ना, ते अख्खा माल सांडलाय गाडीमध्ये. तेच झाडू मारत होता. आणि गाडी जर माझ्या घरापाशी असते तर तुमच्याकडे असं झाडू मागितलं असतं मी. खरंच झाडू मागायला आलात ना, का दुसरं काही? आईला बघा, मी तुम्हाला खोटं वाटतंय का? चला माझ्यासोबत, तुम्हाला दाखवतो. खरंच असेल मग तुमचं. नाही नको. वाटतंय ना, मग कशाला बोलता? नाही म्हटलं, पहिल्यांदा भेट झाली, त्यानंतर 10 वेळा भेटलोय आता. ते बी कमी टाइमात. मला तर वाटतं तुम्ही ठरवूनच येताय माझ्यासमोर. आईला अवघड आहे बाबा. आधी भेटला तवा रागात, आता कुठं चांगलं बोलायला लागलो तर तुमचं हे असं. राहू द्या, मी घेतो दुसऱ्या घरामधनं झाडू. हो थांबा, देते झाडू. नाही तर परत आत्याला सांगताल माझं नाव. झाडू नाही दिला. घ्या झाडू. लई विचार करता की तुम्ही. तुम्हाला जर वाटत असेल ना ठरवून येतो मी, तर तसं समजा मग. तसं नाही. कसं आहे, ताकाला येऊन माणसाने भांड लपवायचं नसतं. लपवलेलं भांड सगळ्यांना दिसत असतं. तुम्हाला वाटत असेल ना मी इथं यावं नाही म्हणून, तसं सांगा नाही येत. बघा तुमची मर्जी. यायचं तर या, नाही तर नका येऊ. आहे ना, हे सगळं समजणं लय अवघड आहे. श्याम, जुलाब थांबले ना? थांबले बाबा, पण राज्याला त्रास झाला. मग ते बरं झालं. जाऊ दे आता, काटकरांच्या मयुरीकडे जाऊ. पण काटकरांची? हा. अरे ती पळून गेली ना. काय सांगतो? मग ते आईला. आणि ती गोविलकर तिचं मागच्याच महिन्यात लग्न झालं. काय करा ते शेंडी आजीकडे जाऊ. हा, त्यांची नात आहे ना. हा. आजी बी बाहेरच. आजी राम राम. राम राम. सांगते मी, सांगते. यो श्याम आहे. ओळखलं ना? काय नाही, इकडे चाललो होतो, मग तू दिसली, मग थांबलो. ते मयुरी कुठे तुमची नात? लग्न झालं काय? त्याला काय आम्हाला सांगितलंच नाही लग्नाला. मुलगा बी झाला होय.
आहे ना, काहीच माहित नाही आम्हाला. माहिती नाही केला. हा, येऊ का? चला. किती फास्ट राव. काय कळा ना त्याच्या आई. त्यांचं काय नाव आहे रे? कोण? ते वहिनीचं. श्रीमंतीलकर काय? हा वहिनी नमस्ते. नमस्ते ओळखलं ना? हा तुम्हाला कोण नाही ओळखते संत्या भाऊ ना. हायला ओळखलं खरंच राव. नाही ते इकडे चाललो होतो तुम्ही दिसले. ते तुमची ननंद ती मयूर कुठं हो? कुठं वर वर कुठं? हाय मिळली वय. हा हायला कधी कसं झालं? ती फोटो काढायला गेली ती ना नदीवर. हा ते पाय घासारला गेली पाण्यात पडून. हायला वाईट झालं बरं का. ते गव्हर्नमेंटचं काम होतं, फॉर्म सुटले होते म्हणून आलतो तिला बोलायला. हायला पण वाईट झालं बरं का वहिनी. चालू द्या तुमचा. हा येऊ का? हा काय राव चला बसा. ते रावल्याचे खरे. हा ना दाजीच. मयुरी पाणी आण ग बाळा. ही मयुरी आहे काय? तरी त्या दिवशी काही सांगत नव्हतं आपल्याला. चल झालं आपलं काम. लय गुणी मुलगी आहे, हुशार पण खूप आहे, शिक्षण पण भरपूर झाले. आयो आयो. काय रे बाबा आलास का? हा अगं इतके दिवस म्हणत होते लग्न कर. आता करतोय लग्न. कोणाचं? माझं. कुठली मुलगी, कोण, कशी, काय? हा उद्या दाखवतो की तुला. म्हणजे डायरेक्ट बघायला जायचं होय उद्या? हा अगं इतके दिवस कुठली पोरगी आवडली नव्हती, आता आवडली. मग उद्या जायचं का? हा मग आता इतके दिवस कोणा आवडलं नाही, म्हटलं आता आवडली तर जाऊ. लग्न कवा कुठं कधी? हा म्हणजे परत आपल्या घरामध्ये सणाचे उघडे वाजणार का? ए श्याम्या फुल नाचो. अक्षा कधी जायचं? उद्या. तू तर अजिबात येऊ नको. हे असं म्हणतात का? मोठा आहे ना तो, येऊ दे त्याला. आई राहू दे, त्याला अजिबात नको घेऊ. अरे मोठ्या माणसांना न्यावं लागतं असं. तू पण नको येऊ आणि त्याला पण नको घेऊ. माझं मी बघतो. कसं बोलतो बघितलं ना? तुला तरी पटतंय का? तू अजिबात येऊ नको बाबा. तू कसं आहे ना मला चांगलं माहिती. याचा चांगला विचार करतो आणि असं बोलतो. लय चांगला विचार करतोस. नाराज केलं राव याने. नाणे कसं बोलतो बघितलं ना तू? तुला काहीच वाटत नाही का? राहू दे. अरे किती आनंद झाला लग्नाचा. माहिती ना मला किती आनंद झाला तुला ते. जाऊ दे. नाराज केलं नाणे आहे. हो दे. चांगलं करायचं, ज्याचं करायचं चांगलं ते म्हणतो माझं. लय चांगलं केलं. लय वाईट लय हार्ट झालंय सांगता. चाललो नाणे. बघ राहू दे. विचारायला नाराज केलं बघ बरं. हो दे. अक्षा अरे का रे बा काय आलं असं एवढं उदास सारखं बसलाय? अरे काय सांगू बावड्या तुला, त्या मयुरीच्या घरची लग्नाला हा मानतात का नाही त्याचीच लय मोठी चिंता पडली रे. आणि नाही कशामुळे मानते ना बरं? अरे मग चांगलं आहे की तू बी. अरे बावड्या आपलं सगळं मत चांगलं आहे रे, पण शेवटी करून चालून ड्रायव्हर आहे रे. आणि ड्रायव्हरला कोणत्या नजरेने बघतात लोक हे आपल्याला चांगलं माहिती. आणि आपल्यावर हे सगळं आधी घडलेलं आहे की रे. अरे अक्षय पण तू काय आता अगोदरच नाकार घंटा लावणार आहे का? हे बघ जे होईल ना ते सगळं चांगलं होईल बघ. अरे बावड्या पण मनामध्ये आहे ना नुसती दडदड वाढली रे. हो अक्षय हे असला काय नको विचार करू. आपल्या राटप्रीमधलं फुलचंद आणलंय, जे होईल ना ते सगळं चांगलं होणार एवढं पण लक्षात ठेव. पकड काम असतं पैकी. काय तू बी असं यायला विचार करत बसलाय, अगोदर नाकार घंटा लावलाय. टाक दाजी त्या पाचगेबाईच्या घरीची पाहुणी आहे, तिच्या बरोबर लग्न ठरलंय ना? नाही तुम्हाला कोण म्हटलं? आम्हाला कोण म्हणलं? अहो या अख्ख्या गावाचा कानाकोपरा आहे त्याला माहिती आहे. कुठलं लहान पोरग कुठं हागत आणि कुठलं म्हातारं चावडीव काय करायचं हे सगळं आपल्याला माहिती. आणि मला सांगायला लागले अहो नाही खरंच म्हणतोय तर. अहो राहुल दाजी ह्या गावामध्ये कशाला आलाय एवढ्या दिवसांनी? आईला सांगायचं नाही का?
हा मी म्हणलं श्यामे ती पोरगीच असणार आहे म्हणून बोलले मग हा पण मला एक सांगा ती पोरगी आधी गावात कधी दिसली नाही आणि मग इथं कशी काय ते पाचगेबाईचे नातेवाईक आहे का? त्यांच्या भावाची पोरगी आहे. बरं 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 तरी म्हणलं दिसले नाही आपल्याला कशी काय आणि मग तुम्ही तुमची परिस्थिती सांगितली नाही का लालीचं आणि तुमचं लग्न बिग्न अहो सगळं माहिती आहे त्याला. माहिती आहे ना हा आणि मग कशी काय पोरगी दिली अहो तिचं पण लग्न झालंय जसं माझं झालंय ना सेम तसंच झालंय तिचं. बरं बरं हा आणि म्हणूनच तिला इथं लग्नासाठी बोलवलं. इकडं काय हा हसायला काय झालं? दाजी हा तुमचं त्या अक्षाचं नातं लय घट्ट आहे राव. म्हणजे काय म्हणलं मला काही कळलं नाही. काय नाही राव सांगा की हा? असं अर्धवट बोलून सोडता काय? आता मी तुम्हाला म्हणलेलं मला पोरगी दाखवा तुम्ही दाखवले नाही त्याच्यामुळं आता हे बी विषय सोडा जे जाऊ देणार राव नाही आता जे काय म्हटलं ते सांगा की. मी सांगणार नाही तुम्ही मला पोरगी दाखवली नाही मी नाही सांगणार आता आयला राव तुम्ही म्हणले गरज पडल्यावर काही बी सांग मग आता हे सांगा की. नाही सांगायचं मला जावा आता आपण दाजी तुम्हाला म्हणलो ना कधी बी गरज पडू द्या संत्याला आवाज द्या हाय करावं परत तसंच का येतो दाजी संतोष भाऊ नाही भाऊ नंतर सांगणार काय सांगा ना. नंतर नंतर काय सांगा आणि अक्षाचं नाव नातं घट्ट त्या संत्याचं पण जरा काहीतरी करायला पाहिजे लईच जरा हे करतो. मयुरी ही कशी काय माझ्या घरी कोण कोणासमोर येत आहे तुम्ही का मी आता मी पण बोलू का तुमच्यासारखं बोला की काय बोलायचंय ते आत्ताचं काम होतं म्हणून आलते. मी पण त्या दिवशी असंच नव्हतं आलो तुमच्यामध्ये मला माझा माणूस दिसला होता म्हणून आलतो. ते दिसतच होतं तुमच्या वागण्यातून. मी एवढं चिडून बोलत होते आणि तरी तुम्ही हसूनच बोलत होता की. एवढं दिसत होतं तरी तुम्ही माझ्या संग असा वागला होय. हा मग असं पहिल्या भेटीतच ओळखीचं असल्यासारखं बोलायचं होतं का? म्हणजे बघणाऱ्याला मीच फालतू वाटली असते. ते तर कोण होतं आपल्या दोघांशिवाय. तुम्हाला काय वाटलं असतं? मला कशाला काय वाटतंय आपल्या माणसामध्ये खोटं असले तरी आपल्याला कुठे दिसत असते. असं तुम्ही जे माझ्या अवतीभोवती फिरताय ते काय कळत नव्हतं वे मला. कळतंय तर सांगा की मग का फिरत होतं. सगळंच सांगायचं नसतं. काही गोष्टी स्वतःहून पण कळून घ्यायच्या असतात. आणि तुम्ही माझ्या असं अवतीभोवती फिरत होता ते आवडत नव्हतं असं नाही बरं का. आवडत होतं. म्हणजे मी पण आवडतो म्हणा की उगीच भेटल्या बसणं का भाव खातो. भाव खायचा असतो आणि सगळं इतक्या सहज भेटलं त्याची किंमत राहील का. आणि 1-2 दिवसाच्या भेटीत असं कोण सांगतोय वे. तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा काही बी नाही वाटलं पण जसं दुसऱ्यांदा तुम्ही बोलायला आलात तेव्हा माझं मन तुमच्याकडे वळलं गेलं. असं तुम्ही आला आणि गेला पण मी आणि माझं मन रातभर भांडत करत बसलं की असं का घडतंय म्हणून. मग कळालं माझ्या मनाला तुम्ही आवडताय ते. मला वाटलं माझ्याच मनाची घालमेली पण तुमची पण तीच अवस्था आहे की. माझ्याशी लग्न करसाल का. ए मयुरी अगं दोरं घेऊन ये ना. किती वेळ झालाय सांगितलंय तुला मी. गावात आहे कस काय
येणं केलं इकडे? आले होते अशीच सहज तरी पण चालले कधी होते. येत नाही एवढ्या लांब. हा आले म्हंटल बघावं आता. हा का? पोराला पोरगी बघतीये ना. हा एक डायरेक्ट बोलू का? हा बोला ना. तुमची ती भाची का कोणी ना पाहुणी ती अक्षयला खूप आवडली, त्याने 1-2 वेळा पाहिलंय. असं काय 2 वेळा पाहिली ना आवडायला लागली? हे काय तुमचं? राजकारण पोर चांगली आहे ना, प्रामाणिक आहे सगळं. तुम्हाला काय अडचण आहे द्यायला? कोणाला सांगा तुम्ही जसं मग बघा आता राजकारण तेच पोर सर्विस आहे ना. त्या खरंच आवडतात मला. अरे काय अक्षय, 2 वेळा बघितली ना आवडायला लागली? काय रे हे काय तुझं नाटक? आला का बरोबर झाला आता. मग आता भावाचं लग्न आहे, मी येणार नाही का? आणि तुम्ही असं म्हणत हा, पण मा भाऊ लय कष्टाळू आहे. 2-2, 3-3 दिवस गेला ना गाडी येत नाही, आणि पैसे बी लय कमवतात. हा थोडाफार 1-2 सांगते भाऊ. म्हणजे तसं पोरगं लय चांगलं आहे. तुमची मुलगी द्यायला काय अडचण आहे? अहो पण मुलीचं जमून ठेवलंय आम्ही. जमवलंय? अहो पण नानी हे काय आहे? आपल्याला कुठं माहिती भाऊ जमलंय म्हणून. तुला म्हणलं लग्न जमवतो, तू असं दुसऱ्या पोराबरोबर लग्न जमलेलं पोरी बरोबर करते काय? अरे काय सांगते भाऊ, तुला आधीच म्हणलं होतं येऊ नको. कशाला आला रे? असं कसं बोलतो रे? काय बाहेरचं आहे का काय? हे कसं बोलतोय भाऊ? बघा बरं. तू गबस ना, आला लगेच वाज घेत. वास घेत बघा कसं बोलतोय. असं बोलतात ना तोंड बंद कर तुझं. तुम्ही मला दाखवा सगळ्यांची बरं. काय भाऊ? हा मग अरे भाऊ काय तुला वाईट बरं चालेल, मला बघवणार आहे का? तुला चांगल्यासाठी आलो ना, त्यासाठी काळीच तुटतंय माझं म्हणून आलो. माहिती आहे की तू काळी बस रे. काय चाललंय तुमचं? मला काय समजायला तयार नाहीये. मी आता तुम्हाला चहा ठेवणार होते, पण आता तुम्ही आले तरी चालेल. मयुरी जा. चला मग काय आता? मग आता काय एवढा अपमान सर करतात? चला बरं मग काय. चला मग काय आता? चल बाबा. सांगते आला ना, जास्तच काहीतरी होत असतो. मयुरी जा आतमध्ये, चल. कर तुझं काम काय असेल ते. आता कशाला फोन आलाय? हॅलो. हॅलो, हा कुठे आहे तुम्ही? बोला की. भेटायचं होतं तुम्हाला. काय आला? थोडं कामाचं बोलायचं होतं म्हणून. आता काय बोलायचं? जे बोलायचं होतं ते बोलले की तुम्ही घरी. अहो या ना तुम्ही भेटायला, भेटल्यावर सांगते मी. बरं बरं चालतंय. या शंकर मंदिराच्या पोलापाशी. बरं ठीक आहे, या तुम्ही नक्की. हां. उद्या घरी चालले म्हणून भेटायला बोलवलं. मग तुम्ही तुमच्या घरच्यांना का सांगितलं नाही माझ्याशी लग्न करायचं म्हणून? अहो आत्या आणि पप्पांसमोर माझं काय बी नाही चालत बघा. अहो तुम्ही तर म्हणले होते ना माझ्याशी लग्न करायचंय. मग एवढं घाबरलं कसं लग्न होणार आहे? आणि घरच्यांना घाबरल्यावरती लग्न होत असते का? मी त्यांना सगळं हळूहळू सांगणार होते, पण तुम्ही आलात आणि समजा घोळ केला. काय गोळ केला? अहो असल्या गोष्टीला आहे ना कधी वेळ नसतो घालवायचा. आजवर मी वेळ घालवलाय ना, त्यामुळे माझ्या गोष्टी माझ्यापासून लांब गेलेल्या आहेत. त्यामुळे मी त्या दिवशी तुमच्या इथं आलतो. तुमचं पोरांचं बरं आहे, समजा असं पटदिशीने बोलता येतं, पण आमच्या मुलींना सगळं बघावं लागतं. तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे ते. काय समजायचं काय समजायचंय? अहो शेवटी तुमच्या मनाला जे करायचंय ना ते तुम्ही तेच केले. अहो तेच तर दुःख नाही ना की माझ्या मनासारखंच वागताय ना. परत आपली भेट होईल नाही होईल माहीत नाही,
म्हणून भेटायला बोलवलं. पण लालीसारखीच वागली. हे अशा काहीतरी कारण सांगून मनाला चुटका लावून जातात. आणि मायासारखी येडी मुलं वर्षानुवर्ष तिथंच थांबून राहतात. लाली गेली तेव्हा कसा बसा बाहेर आलो. आता परत बाहेर येईल का नाही येईल तेच माहीत नाही. परत एकदा मी आणि माझा एकटेपणाच उरला.